वेलकम टू सिम्मी सिम्प्लिफाईज. आज आपण व्याकरण मराठीमधलं अलंकारला सिम्प्लिफाय करणार आहोत. सगळ्यात पहिला शब्दालंकार. त्याच्यामध्ये अनुप्रास म्हणजे इंग्लिशमध्ये ॲलिटरेशन. ह्याचं डेफिनेशन आहे, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते. उदाहरण, गदड निळे जलद भरुनी आले. येथे ड जे आहे आणि ल हे दोन्ही अक्षरं सारखी सारखी परत परत आली आहेत. त्यांचा वापर परत परत झालेला आहे. म्हणून त्यांना अनुप्रास शब्दालंकार बोलले जाते. आता दुसरं आहे यमक. यमकला इंग्लिशमध्ये राईम म्हणतात. जसं आपण कवितेमध्ये रायमिंग करतो, तसंच मराठीमध्येही करतो. त्याला यमक म्हटलं जातं. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी सारखे शब्द किंवा अक्षरे आल्यास यमक अलंकार होतो. उदाहरण, सुसंगती सदा घडो, सुसजन्य वाक्य कानी पडो. इथे घडो आणि पडो हे दोघंही यमक जुळलेले आहेत. क्लेश. श्लेषला इंग्लिशमध्ये पुन म्हणतात. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते. उदाहरण, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. येथे मित्र म्हणजे सूर्य आणि दोस्त असे दोन अर्थ होत आहेत. दुसरं आहे अर्थालंकार. याला इंग्लिशमध्येही अर्थालंकारच म्हटलं जातं. शब्दांच्या अर्थामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास अर्थालंकार म्हणतात. यात काही महत्त्वाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. एक्झाम्पल म्हणजे उदाहरण, उपमा, दोन वस्तूंमधील साम्य, सारखा, गत, सम या शब्दांनी दाखवले जाते. ह्याचं उदाहरण आहे, तिचे मुख चंद्रासारखे आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करतो. कंपॅरिझनलाच उपमा असे म्हटले जाते. दुसरं आहे उत्प्रेक्षा. दोन वस्तूंमध्ये एवढे साम्य असते की जणू तीच वस्तू आहे असे वाटते. ह्याचे एक्झाम्पल आहे जणू, काय, गमे. ह्याचं उदाहरण आहे, ती जणू अप्सराच. आता ह्याच्यामध्ये पण असं दाखवलं गेलं आहे की अप्सरा जी आहे, तशीच एक स्त्री अप्सरासारखी दिसते आहे सुंदर, आणि ह्यालाच उत्प्रेक्षा असं म्हटलं जातं. तिसरं आहे उपमेय. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते. ह्याचं उदाहरण आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे देवाचं नाव जे आहे ते अमृतापेक्षाही जास्त गोड आहे. ती चौथं आहे रूपक. उपमेय आणि उपमान यात भेद नसून ती एक आहेत असे दाखवले जाते. ह्याचं उदाहरण आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आता लहान मुलाला इथे मातीच्या गोळ्याबरोबर हे केलं गेलं, त्याचं रूप लहान मुलाचं एका मातीच्या गोळ्यासारखं आहे हे सांगितलं गेलं आहे. पाचवं आहे अतिशयोक्ती. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे म्हणजे अति करून सांगणे. ह्याचं उदाहरण आहे, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, उरलेलं तेल झाकून ठेवलं. ह्याच्यामध्ये अतिशयोक्ती केली गेली आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीची जेव्हा आपण अतिशयोक्ती करतो, खूप जास्त करतो, त्याला अतिशयोक्ती असे म्हटले जाते. आता आपण अलंकारातील महत्त्वाचे घटक जाणून घेऊया. उपमेय. उपमेय म्हणजे काय असते? ज्याची तुलना करायची आहे तो घटक. आपण ज्याची तुलना करतो. जसं सचिन तेंडुलकर. आपण म्हणतो, की तो सचिन तेंडुलकर सारखा बॅट्समन आहे. म्हणजे तो सचिन तेंडुलकर सारखा चांगला खेळाडू आहे. ह्याची आपण उपमा केलेली आहे. त्याच्याबरोबर आपण कंपेअर केलं गेलं आहे. दुसरं आहे उपमान. ज्याच्याशी तुलना करायची आहे तो घटक. उदाहरण, सावल्या विठ्ठलाचे रूप हे उपमेय आहे आणि नीलमणी हे उपमान आहे. कधी-कधी आपण कोणालाही एकमेकांबरोबर कंपेअर करताना आपण बोललं जातं, की तो हिऱ्यासारखा, तो मौल्यवान आहे. हे इथे आपण उपमान ह्याचा तुलना केली गेली आहे हिऱ्याबरोबर. आता आपण सगळ्या अलंकारांचे एक-एक असे उदाहरण घेऊया.
पहिलं उदाहरण आहे अनुप्रास अलंकाराचं. पोटापुरता पैसा पाहिजे, नको पिकायला पोळी. येथे येथे अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. सारखा-सारखं हा जो अक्षर आहे, सारखं-सारखं वापरला गेला आहे. म्हणून आपण ह्याला अनुप्रास अलंकार असे म्हटले आहे. दुसरं आहे यमक अलंकार. मना चंदनाचे परोपकारी झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. येथे आपण झिजावे आणि निवावे यात यमक साधला आहे. म्हणजे रायमिंग वर्ड झालेले आहे. जिथे रायमिंग वर्डचा वापर होतो त्यालाच यमक अलंकार असे म्हटले जाते. तिसरं आहे उपमा अलंकार. दोन वस्तूंमधील साम्य सारख्या किंवा सम शब्दांनी दाखवले जाते. उदाहरण आहे मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी. घरांची तुलना खुराड्याशी केली आहे. इथे आपण जी मुंबईची घरं आहे, त्याची तुलना कबुतराच्या खुराड्यासारखी आहेत याच्याबरोबर केलेली आहे. उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय हे जणू उपमानच आहे, अशी कल्पना केली जाते. उदाहरण, हा आंबा जणू साखरेचा गोळाच. आता इथे आंबा म्हणजे जणू साखरच अशी कल्पना केली आहे. म्हणजे आंबा जो आहे तो ओरिजिनलच गोड असतो, साखरेसारखा गोड. म्हणून इथे आपण आंब्याला जणू साखरेसारखा आहे असं म्हटलं गेलं आहे. रूपक अलंकार. उपमेय आणि उपमान ह्यात अजिबात फरक नाही असे दाखवले जाते. उदाहरण, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देह आणि मंदिर यांना एकरूप मानले आहे. म्हणजे दोन्हीही देह म्हणजे शरीर आणि मंदिर म्हणजे देऊळ, या दोघांनाही एकरूप म्हणजे एकसारखेच आहेत असे मानले गेले आहे. अतिशयोक्ती अलंकार. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते. उदाहरण, ती रडली इतकी की त्याचे कालवे भरले. रडण्यामुळे कालवे भरणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण जेव्हा खूप जास्त करून सांगतो, गोष्ट असते काही छोटीशीच, पण त्याला आपण काहीतरी रंगवून, अजून एक्स्ट्रामध्ये आपण त्याच्यामध्ये भर पाडून, मीठ मसाला लावून सांगतो, त्याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. नेक्स्ट आहे श्लेष अलंकार. एकच शब्द वाक्यात दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदाहरण, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. येथे जीवन या शब्दाचे पाणी आणि आयुष्य असे दोन अर्थ होतात. याचा अर्थ की कुठल्याही एका शब्दाचे दोन अर्थाने वापर होतो, त्याला आपण श्लेष अलंकार असे म्हणतो. आशा करते मी जेही तुम्हाला समजवलेलं आहे तुम्हाला नीट समजलं असेल आणि जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.